हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत पर्यावरणाबद्दल वैदिक संस्कृतमध्ये काय सांगितलेलं आहे. पर्यावरणाचा विचार करणं आता खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. कारण आपण यावर्षी बघितलं, यावर्षीचा उन्हाळा किती कडक होता. दरवर्षी तरी उन्हाळ्यात छोटी पाऊस पडतो, लवकर थंड होतं, पण यावर्षी जून महिना सुरू झाला तरी पण अजून उकाडा चांगलाच जाणवतो आहे, ऊन चांगलंच जाणवत आहे. भारतीय संस्कृती नेहमीच समन्वय संस्कृती राहिली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ही विशेषता आपल्याला दिसून येते. यंत्र तसेच विज्ञान प्राचीन काळामध्ये उन्नत अवस्थेमध्ये होते, परंतु तेव्हाही महत्त्व अध्यात्मालाच दिले गेलं होतं. जीवनाच्या त्रिवर्गापैकी धर्मालाच महत्त्व होतं. म्हणून वैदिक संस्कृतीत सांस्कृतिक आदर्श त्याग हा होता, भोग नव्हता. त्यागाच्या भावनेतूनच प्रकृतीचं संरक्षण होत राहिलेलं दिसून येतं. कुठेच शोषण दहनाला महत्त्व दिलं दिसत नाही. जिथे कुठे कुप्रवृत्ती निर्माण होत असे, ती उच्च आदर्शाद्वारे तिथेच नष्ट केली जात असे. प्रकृतीच्या सर्व तत्वांना एकत्वाच्या दृष्टीने पाहण्यामुळे सृष्टीचा नाश झाला नाही. सर्वांमध्ये समानतेची भावना असल्यामुळे आप-पर भाव नव्हता, म्हणून हिंसेलाही कुठे वाव नव्हता. या समभावातूनच मानव हा निसर्गाप्रती संवेदनशील होता. पर्यावरणाची हानी करणं म्हणजे पाप मानलं जात होतं. निसर्गामध्ये सर्व घटक एका अदृश्य शृंखलेने बांधलेले आहेत. त्या शृंखलेची एक जरी कडी तुटली तरी सर्व शृंखला विशृंखल होते. हीच विशृंखलता विनाशाला कारणीभूत होते. आता तीच वेळ आली आहे. विकासाच्या नावावर निसर्गाचं दोहन, शोषण सुरू आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. पूर्वी दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस आज फक्त स्वतःसाठी जगत आहे. निसर्गाचं एवढं शोषण, दोहन झालं की निसर्ग सुद्धा प्रतिवादाच्या स्थितीत आला आहे. त्यामुळे तापमानामध्ये बदल, सुनामी, वादळ, महापूर, भूकंप अशा घटना घडताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून मानवाला आपला दृष्टिकोन बदलावा लागणार आहे. मनुष्याला विकासाच्या सीमा निश्चित कराव्या लागणार आहेत. सर्वप्रथम पर्यावरणाविषयी संवेदनशीलता, प्रत्येक बालकामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणं, मानवीयता, मनुष्यता, समग्रतेची दृष्टी आवश्यक आहे. म्हणून वैदिक पर्यावरणीय चिंतनाची दृष्टी प्रत्येक व्यक्तीला परिचयाची करण्याची अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच आपण या वेदामध्ये काय सांगितलेलं आहे पर्यावरणाबद्दल ते जाणून घेऊया. वैदिक काळामध्ये पर्यावरण हा पारिभाषिक शब्द नव्हता, तर या पर्यावरणाच्या समानार्थी शब्द त्या संस्कृतमध्ये केलेले आढळतात. ते म्हणजे परिधी, परिभू, परिमंडल, परिवेश आणि मंडल असे शब्द त्याला समानार्थी शब्द वापरलेले दिसतात. या पर्यावरणाला 3 दृष्टिकोनातून पाहता येतं. एक भौतिक प्राकृतिक पर्यावरण. यामध्ये भौतिक जगत, सूर्य, चंद्र, समुद्र, नदी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, फळे, फुले, वनस्पती, अन्न, औषधी इत्यादी समस्त अचल प्रकृती यामध्ये येतात. त्यानंतर सामाजिक पर्यावरण. जन्मापासून मृत्यूपर्यंत मानव हा समस्त समाज, सामाजिक संस्था यांचा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यानंतर सांस्कृतिक पर्यावरण. यामध्ये सगळे संस्कार, धार्मिक मर्यादा, नैतिकता, साहित्य, कला इत्यादी समस्त सांस्कृतिक वातावरण जीवनाला प्रभावित करतात. यांच्या विपरीत वैचारिक प्रदूषण ही अत्याधिक विषारी आणि मारक आहे. वैचारिक प्रदूषणामुळे माणूस स्वतःही सुखी राहत नाही आणि दुसऱ्यांनाही सुखी राहू देत नाही. त्यासाठी माझे मन शांत ठेव या अर्थाची प्रार्थना यजुर्वेदामध्ये आपल्याला केलेली दिसून येते. स्क्रीनवर तुम्ही ही प्रार्थना पाहत आहात. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे: हे देवा, माझे दिव्य शक्तीने युक्त मन जागे असताना, झोपेत असताना दूर दूर जात असते, चिंतन करते. ते सर्व ज्ञानेंद्रियांचे ज्योती प्रकाशक आहे. ते माझे मन तुमच्या कृपेने शुभ विचार करणारे हो. या सगळ्या प्रकारचं प्रदूषण दूर होण्यासाठी, वातावरण शुद्धीसाठी पंचमहायज्ञ हा चांगला उपाय सांगितलेला आहे.
पंचमहायज्ञाने पूर्ण स्वास्थ्य, पूर्ण शांती, पूर्ण सुख आणि आनंद मिळू शकतो. कोणते कोणते ते 5 यज्ञ आहेत स्क्रीनवर बघा. ऋषियज्ञम, देवयज्ञम, भूतयज्ञम च सर्वदा, नृयज्ञम, पितृयज्ञम च यथाशक्ती न हापयेत. वेद अध्ययनातून लक्षात येतं की प्राचीन ऋषीमुनी पर्यावरणासंबंधी खूप जागरूक होते. त्यांनी पर्यावरणासाठी सुरक्षेचे उपाय अनेक मंत्रातून सांगितलेले आहेत. जगा आणि जगू द्या या उक्तीला भारतीय संस्कृतीचा मूळ आधार आहे आणि हाच मंत्र आपल्याला प्रकृती बाबतीत अधिक संवेदनशील बनवितो. पर्यावरण मानव जीवनाचा मूळ आधार आहे. त्यासाठी मानवाने पर्यावरणासोबत मित्रवत व्यवहार करावा. यजुर्वेदामध्ये चर अचर सर्वांना मित्रदृष्टीने पाहण्याचा संदेश दिला आहे. यजुर्वेदामध्ये म्हटलं आहे, मित्रस्याहम चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षे, मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे. मानवाचा मित्रतेचा भाव पर्यावरणासोबत राहिला तरच पर्यावरण सुरक्षित राहील. वेद पावलापावलावर पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतात. वेदामध्ये वर्णित आश्रम पद्धतीचे विभाजन प्रकृतीच्या आधारावर केलेलं आहे. आश्रम व्यवस्थेमध्ये संपूर्ण मानव जीवनाला 4 आश्रमामध्ये विभक्त केलेलं आहे. या 4 आश्रमातील ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास हे 3 आश्रम प्रकृतीसोबत निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत होतात. निसर्गाच्या घटकांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी यजुर्वेदातील शांतीपाठ आपल्याला उपदेश करतो. सृष्टीची उत्पत्ती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून झाली. पर्यावरणामध्येही हे 5 तत्व आपल्याला आढळतात. यजुर्वेदामध्ये प्रकृतीच्या जीवनदायिनी देवशक्तींना देवता म्हटलेलं आहे. पृथ्वी हे जे पंचमहाभूतापैकी एक महाभूत आहे. पृथ्वीला माता म्हणून नमन करण्याचा संकेत वेदमंत्रामध्ये आहे. माता भूमिही पुत्रो अहम पृथिव्याः अथर्ववेदामध्ये म्हटलेलं आहे. अथर्ववेदाचे संपूर्ण पृथ्वी सूक्त भूमीसोबत मानवीय संबंध, आत्मीयता, संवेदना, समृद्धी, कर्तव्य आणि रक्षा या संदेशाने परिपूर्ण आहे. भूमीच्या संरक्षणासाठी सर्वस्व भावना अथर्ववेदामध्ये आपल्याला दिसून येते. अथर्ववेदामध्ये हा श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, तो सांगितलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या दुष्कर्माने भूमीची हानी करू नये, भूमीला प्रदूषित करणे ही हिंसाच मानली आहे, भूमीच्या उपजाऊ शक्तीला नष्ट होऊ देऊ नये, जमीन खोदताना तिची क्षमा मागून तिची क्षती त्वरित भरून यावी यासाठी प्रार्थना केलेली आहे. यजुर्वेदामध्ये भूमीला उपयोगी बनविण्यासाठी यज्ञाचा प्रयोग सांगितला आहे. जमिनीची सुपीकता नष्ट झाली असेल तर त्यावर शेती न करता जमीन तशीच पडीत ठेवून त्यामध्ये शुद्ध वायू, सूर्य, रश्मी, वर्षा इत्यादीद्वारा शक्तीचे संचारण करण्याचा उपदेश दिलेला आहे. पण हल्ली आपण काय बघतो आहोत, किती खोदकाम चालू आहे, किती डोंगर पोखरले जात आहेत. त्यासाठी हे वैदिक संस्कृतमध्ये काय सांगितले आहे हे सर्वांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. पर्यावरण सुरक्षेसाठी सर्वाधिक उपयोगी वृक्ष, वनस्पती आणि औषधांना उत्पन्न करणारी भूमी आहे. विश्वरूपम मातरमौषधीनाम अथर्ववेदामध्ये म्हटलेलं आहे. यजुर्वेदाच्या एका मंत्रामध्ये वैदिक ऋषी वृक्ष वनस्पतींची उपासना करताना म्हणतात, नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य वनानां पतये नमः औषधीनां पतये नमः. वृक्ष आणि वनस्पतीला समूळ नष्ट करणे म्हणजे पृथ्वीच्या मर्मावर घात घालण्यासारखं आहे. त्याचा वेदाने निषेध केलेला आहे. हे आत्ताच्या लोकांना कोणी सांगावं? सर्रास वृक्षतोड चालू आहे, प्रचंड वृक्षतोड होते आहे. त्याचे परिणाम मानवजातीला आता भोगावे लागत आहेत. अथर्ववेदामध्ये जंगल आमच्यासाठी सुखदायी हो या अर्थाची प्रार्थना केलेली आहे. ती अशी, अरण्यम ते पृथ्वी स्यो नमस्तु. अशा प्रकारे वैदिक ऋषींनी आपल्या पृथ्वीबद्दल, अरण्याबद्दल, वृक्षाबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघूया जलमहाभूताबद्दल.
ऋग्वेदाचं नदी सूक्त जलाचं महत्त्व व्यक्त करतं. जल सृष्टीतत्वाचं जीवन आहे. अत्याधिक महत्त्वामुळे जलाला अमृत, औषध, प्राण इत्यादी 101 नावाने संबोधलं आहे. वेदामध्ये जलाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. शुद्ध जलामध्ये अमृत असतं या अर्थाचा श्लोक ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतो. अथर्ववेदामध्ये पृथ्वी सूक्तामध्ये जलतत्वाचा विचार करताना पाण्याच्या शुद्धतेला स्वस्थ जीवनासाठी आवश्यक मानले आहे. त्यानंतर तेज महाभूताबद्दल माहिती जाणून घेऊ. अग्नीचे 108 नावं आणि प्रकार वैदिक साहित्यामध्ये आढळतात. सर्वप्रथम अग्नीला घर्षणाद्वारे प्राप्त केला गेला आहे असं ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. वेदामध्ये अग्नीला अपाम गर्भहा म्हणून मुलगा म्हटलेला आहे. ऋग्वेदामध्ये 200 सूक्तांमध्ये अग्नीचं वर्णन आहे. पर्यावरणामध्ये अग्नीचं महत्त्व सर्वात जास्त आहे. अग्नीमुळे प्रदूषण समाप्त होतं. उष्णता आणि आर्द्रता दोहोंच्या संयोगामुळे भूमीवर वनस्पती आणि जीवमंडल निर्माण होते. पर्यावरण निवारण आणि पर्यावरण पोषणासाठी अग्नीमध्येच यज्ञ पूर्ण होतात. यज्ञाला जगाची नाभी म्हटलं आहे. गोघृताची आहुती अग्नीमध्ये देण्यामुळे वायुमंडल सुगंधित आणि तुष्टीकारक बनतं. एका संशोधनाद्वारे सिद्ध झालं आहे की नित्य अग्निहोत्राच्या एका वेळेच्या आहुतीने 23x22x10 फूट हॉलमधील कृत्रिम रूपाने निर्माण झालेलं वायू प्रदूषण नष्ट होते. म्हणजेच 8000 घनफूट वायूचा 77.5 हिस्सा शुद्ध होतो आणि 96% कीटाणू मरतात. आता बघूया वायू महाभूत. अमरकोशामध्ये वात, प्राण इत्यादी 20 नावं सांगितलेली आहेत वायूसाठी. वायूचं सेवन प्राणिमात्रांसाठी हितकर मानलेलं आहे. स्वच्छ वायू आम्हाला दीर्घजीवी बनू दे यासाठी कामना करताना ऋषींनी म्हटलं आहे, यददो वातते गृहे अमृतस्य निधीर्हितः ततो नो देही जीवसे. विषाक्त प्रदूषित वायूपासून बचावासाठी लाक्षा, हरिद्रा, अतीस, हरितकी, मोथा, हरेनुका, विलायची, दालचिनी, तगर, कूठ, प्रियंगू आदी द्रव्यांना अग्नीमध्ये जाळून त्यांच्या धुराने वातावरण शुद्ध करावे असे सांगितलेले आहे. सध्याचं जे व्हायरल इन्फेक्शन सध्याचं प्रमाण आपल्याला दिसतं आहे त्यातून बचावासाठी आपल्याला हे फार उपयोगी होऊ शकतं. वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी वृक्षारोपण हा उपाय आहे. वेदाचा संदेश आहे की वनस्पती वन आस्था पयध्वम यजुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून सर्वांनी या वेदामध्ये काय सांगितलेलं आहे याचा अभ्यास जरूर करावा. वृक्षारोपण किती महत्त्वाचं आहे हे आपणही आता खूप ठिकाणी ऐकतो आहोत, वाचतो आहोत, आपल्याला त्याचं महत्त्व पडतं आहे. पण फार मोठ्या संख्येने वृक्षारोपण व्हायला पाहिजे, ते होत नाही आहे. परिणामी आपण जो आजकाल पर्यावरण बिघडत चाललं आहे त्याची शिकार आपण बनत चाललो आहोत. त्याचे त्रास आपल्याला सहन करावे लागत आहे. म्हणून प्रत्येकाने जागं होऊन वृक्षारोपणाचा जरूर प्रयत्न करावा. त्यानंतर आकाश महाभूताबद्दल बघूया. पंचमहाभूतांमध्ये आकाश हे अंतिम तत्व आहे. ऋग्वेदाचे वशिष्ठ ऋषींनी बृहस्पती देवता युक्त मंत्रात गायले आहे की आकाशाला रूप नाही, पण ते वायूचे निवासस्थान आहे. आकाशाचे 16 स्तर सांगितलेले आहेत. अमरकोश आणि निघंटू कोशामध्ये आकाशाची 16 नावं सांगितलेली आहेत. निघंटूमध्ये वाणी, इंद्रिय आणि त्यांचे कार्य, शब्द एवढं मिळून 57 नावांचा उल्लेख केला आहे. सूक्ष्मध्वनी करणारा शंख, रोगजनक प्रदूषणापासून आम्हाला वाचवो. बाजे, ढोल, नगारे यांच्या ध्वनीमुळे भयंकर प्रदूषण नष्ट होतं. चाणक्यांनी शत्रूद्वारा केलेल्या विषप्रयोगातून वाचण्यासाठी औषधी लावलेला बाजा वाजविणे हा उपाय सांगितलेला आहे. हे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये याचं आपल्याला ही माहिती मिळते. आता बघूया सामाजिक पर्यावरण. व्यक्तीचं नैतिक आचरण चांगलं असलं पाहिजे, त्याचा समाजावरही परिणाम होत असतो. ऋग्वेदामध्ये नैतिक आचार रूपात 7 मर्यादा सांगितलेल्या आहेत. चोरी न करणं, परस्त्री गमन न करणं, विद्वानाची हत्या न करणं, भ्रूण हत्या न करणं, दारू आणि मादक द्रव्यांचे सेवन न करणं, पुन्हा पुन्हा पापकर्म न करणं आणि खोटं न बोलणं. या 7 मर्यादांचे त्या काळात जेवढे महत्त्व होते तेवढंच महत्त्व आजही आहे. या मर्यादांचं पालन न करण्याने
अनेक प्रकारच्या पारिवारिक आणि सामाजिक समस्या उद्भवत आहेत आणि सगळ्यांना विचलित करत आहेत. भ्रूणहत्येमुळे स्त्री पुरुष गुणोत्तर विस्कळीत झालं आहे. त्यात विषमता आली आहे. त्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. त्यामुळे वेदोक्त नैतिक आचारशास्त्राचे पालन करण्याचं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य ठरतं. जे आचार पाळत नाहीत त्यांच्यासाठी म्हटलं आहे, आचारहीनम न पुनांती वेदा. वैदिक चिंतन परंपरेत नैतिक आचारावर विशेष लक्ष दिले जात होते. त्यामुळे षोडश संस्काराच्या परंपरेचे पालन केले जात होते. षोडश संस्काराद्वारे बालकामध्ये उत्तम मानवीय गुण वृद्धिंगत होत असत. ऋग्वेदामध्ये मनुर्भव या माध्यमातून मनुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला सहाय्य करणाऱ्या गुणांकडे संकेत केला जातो. वेद सामाजिक जीवनामध्ये मनुष्याला पाप, अपराध, स्वार्थ, लोभापासून दूर राहणं या गोष्टींचा निर्देश करतो. अथर्ववेदाचे शतहस्त समाहर सहस्रहस्त संकीर म्हणजे शेकडो हाताने कमवा आणि हजारो हाताने वाटा हे वाक्य तेन त्यक्तेन भुंजितः या वाक्याकडे निर्देश करतं. वैदिक मूल्य इतके उदात्त आहेत की त्यांच्या पालनामुळे उत्कृष्ट समाजाची स्थापना होऊ शकते. याद्वारा हा समाज परस्पर सौहार्द्र, प्रेम, शांती, सौमनस्य राखत प्रसन्नतापूर्वक जीवन जगू शकतो. ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, समानो मंत्रः समितिः समानी समानं मनः सहचित्तमेषां समानं मंत्रमभिमंत्र एवः समानेन ओ हविषा जुहोमी. वैदिक ऋषी समाजामध्ये एकता व समन्वयाची अपेक्षा ठेवत होते. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाचा मंत्र हाच भाव व्यक्त करतो. संगच्छध्वं संवदध्वं समओ मनांसि जानतां देवा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते. सृष्टीची आदिम रचना आणि आदिम साहित्य, वेद, विश्वशांती, विश्वबंधुता, विश्वकल्याण, अनेकत्वामध्ये एकत्वाचा भाव जागृत करतात. आपणही सर्वांनी पर्यावरणाकडे अगदी जागरूकतेने बघितले पाहिजे. तरच आपण पुढच्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी देऊ शकू. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुनश्च धन्यवाद.